66 असतानाही आपल्याकडे दैवी शक्ती आहे असं म्हणत महिलांवरती लैंगिक अत्याचार करणारा अशोक खरात याची सध्या पोलीस कोठडीमध्ये चांगलाच पाहुणचार केला जातोय आणि त्यामुळे त्याचे हालही तितकेच होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती ज्यानुसार अशोक खरातला इतकी आजारपण जडली आहेत की या सगळ्या आजारांसाठी त्याला पोलीस कोठडीमध्ये दिवसाला जवळपास डझनभर गोळ्या खाव्या लागतात अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर अशोक खरातच्या वकिलांनी आणखी काही माहिती आज दिलेली आहे. त्याच्या हेल्थ संदर्भातली ही सगळी माहिती आहे. अशोक खरातच्या वकिलांनी आज जेव्हा त्याला 5व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं गेलं होतं, त्यावेळेस असं सांगितलंय, त्यावेळेस अशी मागणी केली आहे की अशोक खरातला न्यूरोसर्जनकडे नेलं जावं, न्यूरोसर्जनची ट्रीटमेंट त्याला सुरू करावी, अशा पद्धतीची एक मागणी त्यांनी केली. ही मागणी मान्य सुद्धा झाली. मात्र अशोक खरातला नेमकं काय झालंय, त्याला नेमका कोणता आजार आहे आणि आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं हे सगळंच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरातला काल 4थ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा एसआयटीनं 5व्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवलं आणि आज त्याला न्यायालयाच्या समोर हजर केलं होतं. आज सुद्धा व्हीसी द्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला हजर केलं गेलेलं होतं, कारण त्याची प्रकृती थोडीशी खराब असल्याची माहिती समोर येते. आजच्या सुनावणीमध्ये काय काय घडलं हे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र आजच्या सुनावणीमध्ये जेव्हा सरकारी वकिलांकडून त्यांची बाजू मांडली जात होती, सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की हा जो 5वा गुन्हा आहे, या गुन्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुंगीचं औषध. अशोक खरात कोणतं तरी गुंगीचं औषध महिलांना द्यायचं आणि मग त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार करायचा, असं एकंदरीत निष्पन्न झालेलं होतं. त्यामुळे हे औषध नेमकं कोणतं, तो महिलांना नेमकं काय द्यायचा, आता तो वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना हे खायला द्यायचा. कधी पाण्यातून द्यायचा, कधी काहीतरी वेगळं एखादं जल आहे म्हणून द्यायचा किंवा काही वेळेस पेढ्यांमधून द्यायचा, लाडूमधून द्यायचा, असं बरंच काही काही वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये आहेत. या पर्टिक्युलर महिलेला, जी या प्रकरणामधली पीडिता आहे, तिला काय दिलं गेलेलं होतं किंवा तिच्यासारख्या इतर अनेक महिलांबरोबर हा अशोक खरात जेव्हा अत्याचार करायचा, तेव्हा त्यांना नेमकं तो संमोहित करायचा की प्रत्येकीला गुंगीचं औषध द्यायचा. मग ते औषध देत असेल तर ते औषध कोणतं आहे, त्याच्या शरीरावरती काय साईड इफेक्ट होऊ शकतात, अशोक खरातला ही गुंगीची औषधं नेमकं कोण पुरवायचं, या सगळ्यामध्ये कोणते डॉक्टर, मेडिकल वाले या सगळ्यामध्ये सहभागी आहेत, या सगळ्याचा तपास करायचा आहे आणि याच तपासासाठी अशोक खरातची आणखी जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती. मात्र पुन्हा एकदा आरोपीच्या वकिलांनी हाच मुद्दा उपस्थित केला की हे सगळं सरकारी वकील अगदी सुरुवातीपासून म्हणतात, तो गुंगीचं औषध द्यायचा हे आधीपासून ठाऊक आहे किंवा आतापर्यंतचाच हा सगळा महिनाभरामध्ये हा तपास होणं गरजेचं होतं. जो तपास फारसा काही झाला नाही आणि परत परत त्याच बेसिसवरती पोलीस रिमांड मागितली जाते, अशा पद्धतीने त्यांनी अपोज सुद्धा केलं. मात्र मुळातच गुन्ह्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यामुळे न्यायालयाला सुद्धा या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी लागली आहे. खूप जास्त दिवसांची नाहीये, 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. मात्र या 5 दिवसात सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडणार आहेत. मात्र एका बाजूला कोर्टातल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी हा सगळा युक्तिवाद केला, पण दुसरीकडे अशोक खरातच्या वकिलांनी काही महत्त्वाच्या मागण्या त्या ठिकाणी केल्यात, विनंत्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आता अशोक खरातच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की मुळातच अशोक खरातला 2-3 वर्षांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका येऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याचा एक हात पूर्णपणे निकामी झाला होता. त्यानंतर त्याचं खांद्याचं एक ऑपरेशन झालं. या ऑपरेशनच्या नंतर तो गोळ्यांवरती वगैरे सर्व्हाइव्ह करत होता. मात्र आता अशी कंडिशन आहे की तो पोलीस कोठडीमध्ये आहे, स्ट्रेस आहे किंवा आता वय सुद्धा बरंच झालेलं आहे आणि एकंदरीतच हाल होतायत. अर्थात त्याने जे काही केलंय त्यासाठी त्याचे हाल होणं पण गरजेचंच आहे. त्यामुळे एकीकडे अशोक खरातचं हे सगळं घडत असताना त्याचा जो हात आहे, तो हात आता फार जास्त काम करत नाहीये किंवा हात त्याला फार उचलता येत नाहीये, हालचाल फारशी करता येत नाहीये आणि त्याचबरोबर त्याचा खांदा, हात प्रचंड दुखतोय, त्याचं डोकं खूप जास्त दुखतंय आणि त्यामुळेच अशोक खरातला एका चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं जावं अशी विनंती त्यांनी केली. आतापर्यंत अशोक खरातला तब्बल 12 पेक्षा जास्त गोळ्या या दिवसाच्या चालू होत्या. यामधल्या काही पेनकिलर्स सुद्धा होत्या. मात्र वकिलांनी असं सांगितलंय की पेनकिलर्स घेऊन फारसा फरक खरातला पडत नाहीये. त्याचा हात आणि डोकं हे कंटिन्यू दुखतंय. त्यामुळेच त्याला एका चांगल्या न्यूरोसर्जनकडे दाखवलं जावं, जेणेकरून त्याच्यावरती चांगले उपचार होतील आणि या सगळ्या दुखण्यापासून त्याची सुटका होईल, अशी एक विनंती त्यांनी केलेली होती. आणि न्यूरोसर्जनकडे जाण्यासाठी किंवा त्यांची ट्रीटमेंट घेण्यासाठी
कोर्टापुढे आणखी एखादा नवीन अर्ज करण्याची वेळ येऊ नये अशी ही विनंती त्यांनी केली. जे काही तोंडी आता सुनावणीमध्ये घडतंय यावरतीच ही विनंती मान्य करावी असं सुद्धा ते म्हटलेले होते. त्यानुसार कोर्टाने सुद्धा अशोक खरातचं वय पाहता या सगळ्याला मंजुरी दिलेली आहे. अशोक खरातला एखाद्या चांगल्या न्यूरोसर्जनकडे दाखवलं जावं, तपासणी व्हावी अशा पद्धतीचे आदेश किंवा सूचना या कोर्टानेच आता पोलिसांना दिलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पोलीस अशोक खरातचा एका बाजूला पाहुणचार तर सुरूच आहे, एका बाजूला त्याची एसआयटी चौकशी सुद्धा सुरू आहे, ईडी कडून सुद्धा चौकशी सुरू आहे. मात्र दुसरीकडे त्याची प्रकृती आणखी जास्त ढासळू नये किंवा एक हात त्याचा ऑलरेडीच फार जास्त हालचाल करत नाहीये आणि आणखी जास्त काही त्याला वाढू नये हे सगळं आजारपण, म्हणून त्याला आता न्यूरोसर्जनकडे सुद्धा दाखवलं जाणार आहे. काही तपासण्या केल्या जातील आणि तिथून पुढे जर काही एखादं मोठं काहीतरी निघालं त्या सगळ्यामध्ये रिपोर्ट्समध्ये तर मग मात्र त्याची ट्रीटमेंट सुद्धा चालू केली जाऊ शकते. मात्र असं असलं तरी सुद्धा अशोक खरातचं आजारपण हे एका बाजूला आहे. अशोक खरातने केलेल्या गुन्ह्यांची यादी ही खूप मोठी आहे. त्यामुळे आजारपण काहीही असलं तरी सुद्धा अशोक खरातला या प्रकरणामध्ये कशाही पद्धतीनं सुटका मिळता कामा नये. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी मात्र जशास तशीच आहे आणि त्याच मागणीवरती सध्या एसआयटी कडून काम सुरू असलेलं पाहायला मिळतंय. आता आणखी या प्रकरणामध्ये एसआयटी कडे नेमकं काय काय पुरावे सापडतायत किंवा अजून अशोक खरात प्रकरणामध्ये कोणते अपडेट्स येत आहेत हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.